नम परमकल्याण नम परममंगल वासुदेवाय शांताय यदूनां पतये नमः. नम परमकल्याण नम परममंगल वासुदेवाय शांताय यदूनां पतये नमः. गोपाल कृष्ण भगवंतांचे चरणी अनंत कोटी साष्टांग दंडवत असो. भगवान रुक्मिणी पांडुरंगांचे चरणी अनंत कोटी साष्टांग दंडवत असो. सच्चिदानंद घनप्रभू परमात्मा सद्गुरुनाथांचे चरणी कृतानिकेत साष्टांग दंडवत असो. सद्गुरुनाथांना वंदना करून आज आपण चिंतन करूयात तुकोबाराय यांच्या एका अभंगवाणीचं. जसं कालच्या अभंगात मी सांगितलं होतं की पित्याच्या रूपातून तुकोबाराय बोलतात, तसं पित्याच्या रूपात तुकोबारायांचा हा दुसरा अभंग आहे. गाथातला अभंग आहे, प्रसिद्ध अभंग आहे. आणि ते पित्याच्या रूपामध्ये धिक्कार करतात, पित्याच्या रूपामध्ये फटके मारतात आणि आपल्याला परमार्थाकडे सांभाळून देण्यासाठी पुढे प्रयत्न करतात. अभंगांचे शब्द याप्रमाणे आहेत. तुकोबाराय महाराज म्हणतात, धिक जिणे ते तो बाईला अधीन, धिक जिणे तो बाईले अधीन, परलोक मान नाही दोन्ही. धिक जिणे ज्याचे लोभावरी मन, धिक जिणे ज्याचे लोभावरी मन, अतीत पूजन घडेची ना. धिक जिणे आळस निद्रा जया फार, धिक जिणे आळस निद्रा जया फार, अमित आहार अघोरिया. धिक जिणे ज्याचे लोभावरी मन, अतीत पूजन घडेची ना. धिक जिणे नाही विवेक वैराग्य, धिक जिणे नाही विवेक वैराग्य, झुरे माना लागी साधूपणा, झुरे माना लागी साधूपणा. धिक जिणे ज्याचे लोभावरी मन, अतीत पूजन घडेची ना. तुका म्हणे धिक ऐसे झाले लोक, तुका म्हणे धिक ऐसे झाले लोक, निंदक वाचक नरका जाती, निंदक वाचक वादक नरका जाती. धिक जिणे ज्याचे लोभावरी मन, अतीत पूजन घडेची ना. तुकोबारायाने परमार्थाच्या वाटेवरती कुठे कुठे सांभाळायचं असतं त्याचं नकळत या अभंगामध्ये गोड असं वर्णन केले. बरं, फटकारतायत, रागवतायत आणि परमार्थाला तयारही करतायत. मानवीय मन नेमकं कुठे कुठे अडकत जातं आणि कोणत्या कोणत्या गोष्टीपासून स्वतःला सांभाळायचं असतं. काय सांभाळलं म्हणजे परमार्थ घडतो, याच्याविषयी तुकोबाराय महाराज म्हणतात. कर्मयोग जरी सिद्ध असला तरी कर्मयोगामध्ये सुद्धा काय काय अडचणी येऊ शकतात, त्याला कसं सिद्ध करावं लागतं हे महाराजांनी या अभंगामध्ये गोपनीयरित्या समजावून सांगितलं आहे. बरं, आपल्याला अध्यात्म जीवन जगायचं आहे, सतत देवदेव करावं असे अपेक्षितच नाही आहे. पण अपेक्षित हे आहे की प्रत्येक कामामध्ये भगवंताचं अंतरंगामध्ये स्मरण असावं आणि कार्य पुढे 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 करत राहावं. आधी भगवंताला स्मरावं, मग काम करावं. नाम विठोबाचे घ्यावे, मग पाऊलं टाकावे. तेणे साधती साधन तुटती भवाची बंधने. काम तर व्हायलाच पाहिजे आणि भवबंधन पण तुटलं पाहिजे. यासाठी काहीतरी पाहिजे. जसं मागच्या एका अभंगात सांगितलं होतं की नुसत्या फुलांपासून हार बनत नाही, त्याला दोरा लागतो. तो दोऱ्यामुळे हाराला शोभा असते. तसं कुठेतरी जीवनामध्ये एक रूपता पाहिजे, त्याच्याशिवाय जीवनाला खऱ्या अर्थाने श्रेय प्राप्त होत नाही, भगवंताची अवस्था प्राप्त होत नाही. तुकोबाराय महाराज धेक 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 शब्द, धिक्कार असो, धिक्कार असो, धिक्कार असो. कशा कशाने धिक्कार करतायत? तर आमच्या अंतरंगातल्या काम, क्रोध, लोभ, मद, मोह, मत्सर या विकारांचा धिक्कार करतायत. आणि या विकारांमध्ये अडचणीमध्ये आणणारे, या विकाराच्या माध्यमातून त्यात अडकणाऱ्या कोणत्या कोणत्या वाटा आहेत आणि त्याची फळं काय आहेत ते गोपनीयरित्या आपण फार सुंदर सांगितले. विषयामध्ये अडकलं तर काय होतं, लोभामध्ये अडकलं तर काय होतं, क्रोधामध्ये अडकलं तर काय होतं, मोहामध्ये अडकलं तर काय होतं, हे सगळं युक्तीने महाराजांनी आम्हाला शिकवलंय. काही वेळेला सरळ सांगितलं लक्षात येत नाही लोकांच्या, त्यावेळेला रूपकात्मक सांगावं लागतं, युक्तीने सांगावं लागतं. आणि तुकोबाराय महाराज या अभंगामध्ये युक्तीचा माध्यमाचा वापर करून आम्ही जगावं कसं या संबंधातून खरोखर उत्कृष्ट असं मार्गदर्शन करतात. आणि त्या मार्गदर्शनातून ते आम्हाला परमार्थाची ही वाट जी आहे ती वाट दाखवतात. फार छान एक चिंतनाचा असा अभंग हा तुकोबारायांचा आहे.
तुकोबाराय महाराज पहिले चरणा सांगतात, धिक जेणे तो बाईला अधीन, परलोका मान नाही दोन्ही. परलोक मान नाही दोन्ही. आता बाईलच्या अधीन असल्याने परलोकाचा मान नाही, परलोक नाही, मान नाही, असं का म्हटलं? खरोखर विचार करण्याजोगा प्रश्न आहे. पहिल्यांदा बाईल अधीन म्हणजे काय? तो बायकोच्या अधीन आहे असं बरोबर दिसतं, पण बायकोच्या अधीन म्हणजे बायको जे सांगितलं तसं वागणारा, बायकोचा सगळं काम करणारा, तिच्या मागे मागे जाणारा, तिची वस्त्र आधी धुणारा असा मुलगा मनुष्य आहे का? तर नाही. वरून दाखवताना मी पुरुष आहे, आपलं कोणापासून अडत नाही, आपण कोणामध्ये अडकत नाही असं म्हणणारा असतो, पण आतून त्याचं सगळं लक्ष, सगळं चित्त विषयामध्ये अडकलेलं असतं. तो प्रत्येक वेळा प्रत्येक क्षणी चिंतन विषयाचं करीत असतो. ईश्वर चिंतन नाही, विषयाचं चिंतन. आज आपण सुख कशा प्रकारे उपभोगायचं, आज सुखाची व्याख्या काय आहे, आज आपण बायकोला वेगळ्या तऱ्हेने बोलून कसं तिच्याकडनं आपल्याला हवं ते काम करवून घ्यायचं, हे सगळं विचार करणारा अत्यंत लबाड ढोंगी मनुष्य परमार्थामध्ये ज्याला किंमत कवडीची नाही असा असतो. हे प्रत्यक्ष बायकोच्या अधीन नाहीत, मी स्वतंत्र आहे, मी माझं करू शकतो, मला काही संबंध नाही, आपण विषयामध्ये अडकत नाही वगैरे वगैरे तोंडाने बोलत असतात. पण ते इतके अधीन असतात की एवढीशी गोष्ट सुद्धा त्यांच्या मनाविरुद्ध कोणी केलेली त्यांना चालत नाही. हे इतके विषयाचे कामी अडकलेले जीव आहेत की ते वेगवेगळ्या तऱ्हेने, मी कुठं काय करत होतो म्हणत होतो, तू म्हटली म्हणून मी त्याला तयार झालो, माझी इच्छा नव्हती, मी काय बोललो नव्हतं तुला, असं करून विषय तर भोगायचे, पण नाव बाकी दुसऱ्यावर ठेवायचं. तुमच्यासाठी माझ्या मनात तसं काही नाही, पण त्यांचं चित्त फक्त आणि फक्त अडकलेलं असतं बायकोमध्ये. ते स्त्रीच्या म्हणजे सहवासाच्या अधीन असतात. ते सहवास दोन प्रकारातून करतात. एक सहवास जो आहे तो प्रत्यक्ष करतात आणि एक सहवास आहे तो मानसिक करतात. कुठलीही येणारी जाणारी बाई बघितली की काय पाहतात ते त्यांना माहिती, पण ते मानसिकरित्या त्या बाईच्या बरोबर रत होतात. मानसिकदृष्ट्या ते कोणातरी चिंतन करत असतात, मानसिकदृष्ट्या कुठल्या तरी बाईच्या नादाला ते आपलं मनाला अडकवून ठेवलेले असतात. हे सगळं होतं काय माहिती आहे का, की जोपर्यंत लोकांना कळत नाही ना त्यांच्याबद्दलचं अंतरंग, तोपर्यंत लोक त्यांना मान देतात. पण एकदा का लक्षात आलं त्यांची ही वृत्ती आहे की आपोआपच त्यांना कोणीही मान देत नाही, किंबहुना ते आल्यानंतर लोक त्यांच्यापासून जपतात, त्यांच्यापासून त्यांना घाबरतात. आणि अशा लोकांनी आयुष्यभर चिंतन फक्त विषयाचं केलं असल्या कारणामुळे त्यांना रामचिंतन नाही, विठ्ठलाचं चिंतन नाही, त्यामुळे त्याच्यानंतर अर्थात त्यांना परलोकामध्ये स्थानच नाहीत. ते विषयाचे किडे आहेत, ते विषयाचे किडे आहेत. ज्याप्रमाणे डुकरिणीची पिल्लं थोडीशी मोठी झाली की डुकरिणीवरती आपले दोन्ही पाय ठेवायला बघतात, तशी विषयाची किडे आहेत. ज्ञानेश्वर महाराज तर फार परखडरित्या अशा लोकांबद्दल बोलतात की ते म्हणतात की खरवलं आथावडं उडे, ती डुकरीण क्षमा करा, ती गाढवीण आपल्या मागच्या दोन पायाने त्या गाढवाला लाथा मारते, त्याचं नाकाड फोडते, नाकातून रक्त काढते, तरीही तो गाढव आपले दोन पाय तिच्या अंगावर टाकायला कमी करत नाही. असे विषयाचे किडे असतात. ज्ञानेश्वर महाराजांसारखा निवृत्तीप्रधान सद्गुरू सुद्धा ही गोष्ट सांगतात की या मनामध्ये कोणाकडे बघितलं तर तोंडावरती खूप गोड बोलतील, त्यांचं कौतुक करतील, पण नजरेने नको त्या गोष्टीकडे बघत असतात आणि नको ते चिंतन करत असतात. माझ्या आयुष्यामध्ये फार वाईट प्रसंग मला भोगावा लागला, याचा मला खूप त्रास झाला. एकदा भारतातल्या एका ख्यातनाम गायिकेच्या कार्यक्रमाला जाण्याचा मला योग आला. माझ्याबरोबर काही मंडळी होती आणि आम्ही त्या कार्यक्रमाला गेलो आणि त्यांचा आलाप ताना आणि त्याच्यानंतर त्यांचं सरगमवरती असलेली पकड, रागाची पकड आणि मुख्य म्हणजे रागाची मांडणी अप्रतिम होती. डोळे मिटवून त्या भावविश्वामध्ये रंगलो. मी विचारात करत होतो की भगवान शंकराने काय कृपा केली हिच्यावरती की तिच्या गळ्यामध्ये इतकं माधुर्य दिले आणि त्या माऊलीला, त्या बाईंना इतकं छान सुंदर हे आपल्याला मंत्रमुग्ध करतायत.
दुर्दैवाची गोष्ट अशी की बरोबरच्या माणसाचं लक्ष दुसरीकडेच होतं. मध्यंतरामध्ये एक राग संपल्यानंतर मध्यंतरामध्ये विषय निघाला. मी म्हटलं वा वा वा, आज मी खूप धन्य झालो, मला खूप छान ऐकायला मिळालं आणि हे प्रत्यक्ष ऐकल्यावर मला आनंद वाटला. तर दुसरा मनुष्य म्हटला, ही गाते एवढं. त्या दुसऱ्याशी बोलत होता आणि दोघांनी ती गाते एवढं म्हणूनच एकमेकांच्या हातात टाळ्या दिल्या आणि नंतर काहीतरी विचित्र डोळे हावभाव केले. डोळ्यात पाणी आलं की अरे आपण कुठल्या लाईनीमध्ये बसून काय ऐकतोय. मी म्हटलं मला एक काम आठवलं असं सांगून तिथून उठलो आणि जाताना त्या बाईला मी आई म्हणून नमस्कार केला आणि मी निघालो. आणि निघताना मनोमन एवढंच म्हटलं की मी आता मनामध्ये म्हटलं की शंकराच्या कृपेने तुला हे गायन मिळालं, तर शंकरानेच कामदेवाला जाळलेलं आहे, ते तुझं रक्षण करू बाई. कारण नजरा लोकांच्या वाईट असतात. हे बाईला अधीन म्हणजे काय, तर वाईट नजरेच्या अधीन झालेली माणसं, यांना इथं संसारामध्येही मान मिळत नाही आणि परलोकामध्ये तर यांना स्थानच नाही. पण आयुष्य अखंड चिंतन विषयाचं विकाराचं केलेलं, स्वतःच्या बायकोबद्दलही आणि परक्याच्या बद्दलही. अगदी बायकोच्या मागे लपून तिचा वापर करून तिच्या माध्यमातून अनेक गोष्टी घडवणारे आणि अनेक प्रकारातून जगणारी मंडळी धिक जिणे त्यांना कधीच वैकुंठामध्ये जायला स्थान मिळणार नाही. हे तुकोबाराय ग्वाहीपूर्वक सांगतात. सत्य गोष्ट आहे बरं. हे दगड आहेत, गंगेतले आहेत, परंतु गंगामध्ये राहूनही त्यांना कधीही मुक्तीचं किंवा पापरहित व्हायचं साधन मिळत नाही. हे धिक्कारमय जीवन आहे. दुसऱ्या चरणामध्ये तुकोबाराय म्हणतात, धिक जिणे ज्याची लोभावरी मन, अतीत पूजन घडेची ना. काही काही लोकांचं लोभावरती एवढं मन असतं की किती मिळवून किती करून काय करू, इकडनं पैसा मिळवू देत तिकडनं पैसा मिळवू देत, फक्त ते त्याचाच विचार करतात की हे करू ते करू, आता ह्या बाबतीत करायचं आपल्याला, आता असं करून बघायचं, आता ते करायचं, आता हे करायचं. माझ्या माहितीमध्ये एक सत्पुरुष मला भेटले, त्यांना मी सत्पुरुषच म्हणतो, आणि त्यांनी सांगितलं की मी कॅलेंडरवरती खुणा करतो, ज्या दिवशी 50,000 कमवले नाहीत त्या दिवशी मी कॅलेंडर फुली मारतो. 49 900 सुद्धा मला चालत नाही, 50+ पाहिजेत. काय करू आपण एवढं सगळ्याचं? खायचं तर किती खाऊ शकतो मनुष्य? भोगायचं तर किती भोगू शकतो, किती करू शकतो? अगदी 5 स्टार हॉटेलमधली जास्तीत जास्त महागातल्या डिश जरी मागवल्या तरी दिवसाला 15-20 हजाराच्या 40-50 हजाराच्या पुढे खाणं होत नाही. काय करायचं काय? इतकं लोभावरती मन असतं की इकडे मिळू देत तिकडे मिळू देत याचं मिळू देत. बायकोच्या माहेरचं पण मिळालं पाहिजे, मी सही करायला माझी काही ना नाही, पण तू लक्षात ठेव तुझा पण हक्क आहे तिथे, असं सांगून तिथनं मिळवायचं. सुनेच्या माहेरनं मिळवायचं, याच्याकडचं मिळवायचं, त्याच्याकडचं मिळवायचं. किती लोभी मन, काय काय, आणि सगळं करून संग्रह करून करणार तरी काय? आणि एवढं करून 2 पैसे खर्च करायची वेळ येते, ज्याला अतिथी अभ्यंगताचं पूजन करायचं त्याला तो खर्च होतो, आपले पैसे जातात. त्यांना काय झालं, भिकारी लोकांना आपल्याकडे बरोबर 12ला जेवायच्या वेळेला का आले? असं करून लोकांवरती पैसा खर्च होतो असं वाटून ते अतिथी पूजन करत नाहीत किंवा आलेल्या गेलेल्यांचं बघत नाहीत. हे उदाहरण तिसरं कुठलंही नाही, श्रीमद भागवतातलंच उदाहरण आहे की भगवान श्रीकृष्ण रोज दान धर्म करत होते आणि त्यांच्या पोरांनाच असं वाटलं की हा म्हातारा रोज दान करून 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 सगळी संपत्ती संपवेल, हा मेल्यानंतर आपलं वाटेल काही राहील का नाही. मग अतिथी पूजन कुठल्या कुठे गेलं? हे लोभावरचं मन आहे. किती लोभ करावा, किती संग्रह करावा. यांना प्यायला समुद्र दिला तरी कमी वाटतो, ब्रह्मांडाच्या गोष्टी देते कमी वाटतात. आपल्याला माहिती आहे श्रीमद भगवद्गीतेचा आपण पाठ करतो, खूप छान भगवद्गीता सांगितली आहे. पण या भगवद्गीतेच्या जिथे येतं महाभारतामध्ये त्याच्या आधीचे 2 अध्याय वाचल्यानंतर डोळ्यात पाणी येतं बरं. हे धडधडीत सत्य आहे. धडधडीत सत्य काय आहे, का डोळ्यात पाणी येतं? त्याचं कारण असं आहे की वेदव्यासांनी धृतराष्ट्राला, त्याचा धृतराष्ट्र पुत्र आहे, पुत्र फार प्रेम होतं वेदव्यासांचं. त्याने वेदव्यासाने पुत्रप्रेमाने विचारलं की बा धृतराष्ट्रा, तुला दिव्यदृष्टी देऊ, तुला बघायचं सगळं काय चाललं युद्धाचं. धृतराष्ट्राने दिव्यदृष्टी घेतली नाही. त्याच्याऐवजी त्याच्या मंत्र्याला म्हणजे संजयाला दिव्यदृष्टी द्यायला सांगितलं आणि संजयाला दिव्यदृष्टी देऊन वेदव्यासी महाराज निघून गेले.
आणि श्रीमद भगवद्गीतेच्या आधीच्या 2 अध्यायातलं वर्णन वाचल्यानंतर खरोखर खेद होतो की धृतराष्ट्राने प्रश्न काय विचारला असेल. संजया, दिव्यदृष्टी मिळाली आहे, पहिल्यांदा बघ की भूमीत कुठे कुठे धन आहे, कुठे कुठे असेच धन आहे आणि ते आपल्याला कसं मिळेल हे तू सांग. संजयाने विनयपूर्वक दृष्टीचा असा वापर करायला मी तयार नाही, मर्यादा आहेत मला म्हणून सांगितलं. मग त्याच्यानंतर त्याला पाठवलं, जा सगळीकडनं शोधून ये, मला सांग. युद्धाला पोरं तिकडे उभी आहेत, इकडे पुतणे आहेत, कोणतरी मरणार आहे, युद्धात कोणतरी मरेल, कोणतरी राहील, हे ढळढळीत सत्य आहे. पण त्याच्यामध्ये 10 दिवस गेले आणि 10 दिवसांतर परत आल्यानंतरच्या वेळेला परत काय काय बघितलंस, कुठं कुठं काय काय आहे. आणि तेव्हा त्यांनी सांगितलं की महाराज भीष्म पितामह पडले. लागलं त्यांना, अहो ते गेले, रणांगणात पडले. आणि मग धृतराष्ट्राने टणकन उठला आणि मग ते प्रश्न विचारला, धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे समवेता उत्सव हा मामका पांडवा सेवकी कुर्वत संजय, हा पहिला प्रश्न विचारला. त्यावेळेला त्या कुरुक्षेत्रावरती काय घडलं, धर्मक्षेत्रावर काय घडलं, माझ्या आणि पांडव पुत्रात काय घडले सांग. आणि मग 10 दिवसानंतर भगवद्गीतेचा उच्चार झालेला आहे. आणि सगळं सांगून झाल्यानंतर तिने विचारलं, काय तुला हे कोणी विचारलं, सांग जय कोणाचं होईल. त्यावेळेला शेवटी खणखणीत आवाजात खडखडून संजयाने सांगितलं, यत्र योगेश्वर कृष्णो यत्र पार्थ धनुर्धरा तत्र शरीर विजयोर भूतिर ध्रुवा नितिर्मतिर मम. माझं स्पष्ट मत सांगतो की या ठिकाणी योगेश्वर श्रीकृष्ण आहे आणि जिथे धनुर्धरा अर्जुन आहे, विजयश्री तिथेच आहे. चंद्र तेथे चंद्रिका, शंभू तेथे अंबिका, संत तेथे विवेका असणे की, शंभू तेथे अंबिका. आणि जिथे अर्जुन आहे, जिथे कृष्ण आहे, तिथेच विजय आहे. आणि ते ऐकल्यानंतर आनंद झाला म्हाताऱ्याला. काही हरकत नाही, माझी मुलं मेले तरी चालतील, पण धर्म मला सोडणार नाही, म्हणजे राजमुकुट माझ्या डोक्यावरती राहील. याला म्हणतात लोभावरी मन, याला म्हणतात लोभावरी मन. आपण भगवद्गीतेसाठी महाभारतातले पहिले 2 अध्याय आवर्जून वाचा. फार दुःख होतं की कसं आपलं मन अडकलेलं आहे आणि कसं आपण त्याच्यामध्ये अडकून पडलेलो आहोत आणि ऐहिक लौकिक आणि पारलौकिक कसं गमवतो. 3ऱ्या चरणामध्ये तुकोबाराय मला सांगतात, धिक जिणे आळस निद्रा जया फार अमित आहार अघोरिया. हे 3ऱ्या क्रमांकाला अत्यंत रागावून तुकोबाराय म्हणतात की त्यांचं जीवन धिक्कारमय आहे, की ज्यांच्या अंगातला आळस जातच नाही, ज्यांच्यामध्ये 2 गोष्टी फार आहेत, आळस आणि निद्रा. ह्या 2 गोष्टींची फार पूजन करतात. भयंकर आळस, काहीही सांगा, आळस आळस आळस, हिताचं सांगा, काहीही करा, परस्पर आळशावरती गोष्ट सांगतात. मी लहानपणी वाचलेली गोष्ट की एक मनुष्य बोराच्या झाडाखाली झोपला होता, वरनं बोर्ड पडलं, त्याच्या मिशीमध्ये अडकलं. तो वाटसरूची वाट बघत होता त्याने जाणारा. त्याने एका वाटसरूला बोलावलं, म्हणजे काय हो, म्हणजे एवढं बोर्ड माझ्या तोंडात ढकला ना, एवढं बोर्ड माझ्या तोंडामध्ये ढकला. किती आळशीपणा असेल. त्याच्या पुढची गंमत अशी की एक मनुष्य तिथे झोपला होता झाडाखाली आणि वरती बदमाशाचं पोळं होतं. एक मधाचा थेंब ओठावरती पडला तर तो दुसऱ्याला सांगतो की माझ्या जिभेला ओठ आकडा करून चिटकवा आणि मी तो मध चाटेन. आपल्याला आश्चर्य वाटतं, परंतु अशा आपणही आपल्या जीवनामध्ये प्रसंग घडतात की आपलाही आळस कधी असं होतो की अरे किती आळशीपणा करतो आपण, की थोडंसं जर आपण चपळाई दाखवली असेल तर कुठल्या कुठे काय काय घडलं असतं. एक सरोवर होतं आणि सरोवराच्या बाजूला एक झाड होतं आणि त्या झाडावरती माकडांचं युगल राहत होतं, माकडं राहत होती, माकडं. त्यात एक नवरा बायको माकडं होतं युगल. आणि अचानकपणे आकाशवाणी झाली की या क्षणी जो सरोवरामध्ये उडी मारेल त्याचा देह पडेल, तो मरेल, पण तो राजपुत्र किंवा राजकन्या होईल आणि पृथ्वीचं राज्य भोगेल. हे ऐकल्यानंतर सगळी माकडे एकमेकांकडे बघायला लागली, पण एक माकडी नव्हती, ती धाडकन खाली उडी मारली, नवरा बायकोची बायको. आणि नंतर ती राजकन्या होऊन बाहेर आली. त्यावेळेला तिचा तो नवरा जो माकड जन्माचा होता तो म्हणतो, हे अशी कशी काय तू झालीस, की म्हणते तू उडी मार ना अजूनही. तो म्हणतो तू राजकन्या आहेस, पण तो शेपटी कुठे आहे, तुझीला शेपटी कुठे आहे, सगळ्यात भारी शेपटी असती, आपली शेपटी किती भारी आहे.
संसारामध्ये अशा अनेक गोष्टी असतात, पण माझी शेपटी याच्या नावाखाली आपण किती किती आळस करतो. आणि निद्रेच्या बद्दल बोलणं जेवढं सांगू तेवढं कमीच आहे. या झोपेच्यामुळे किती गोष्टीचं नुकसान होतं. आपण आपला किती बहुमूल्य वेळ वाया घालवतो. त्याच्याबद्दल वर्णन करत असताना शुकदेवांनी भागवताच्या 2य स्कंदाच्या 1ल्या अध्यायातच सांगितलं, या निद्रेच्या स्वामुळे आपलं अर्ध आयुष्य, निद्रा यावर ते वन्हे, अर्ध आयुष्य तर झोपेत जातं. याचा कधी विचार केलाय का? आणि उरलेल्या अर्ध्या आयुष्यामध्ये जे झोपा काढतात ते आपल्या आयुष्यातला किती वेळ वाया घालवत आहेत, याचा विचार आपण करावा. आणि त्यामुळे ह्याच्याबरोबरीने त्यांचं अजून वैशिष्ट्य असं की अमित आहार, यांच्या जेवणाला खाण्यापिण्याला बंधनच नाही, मर्यादाच नाही. टीव्ही पुढं बसले तरी वाडगा मोठं घेऊन बसतात आणि तेवढं भरून. आम्ही पॉपकॉर्न खातोय, पॉपकॉर्नमध्ये कॅलरी नसतात, काही होत नाही. अरे पॉपकॉर्नमध्ये कॅलरी नाहीत, पण एका जागी तू कन्झ्युम केल्यामुळे तू वाढत चाललाय ना, त्याचा कुठं विचार आहे? हे खा, ते खा, ते खा, ते खा, कुठं काय खा, कुठं काय खा, बसल्याचं बिस्किटच खा. नुसतं चहा पिवत नाही, चहाबरोबर बिस्किटं लागतात, त्याच्याबरोबर फरसाण लागतो. हे खा, ते खा, काय काय प्रकार लागतात खाण्याचे. आणि किती ती जीभ खाण्यासाठी अडकलेली आहे, किती वळवळ वळवळ वळवळ. अगदी कच्चं जेवण झालं, फिरायला गेल्यानंतर आईस्क्रीमचं आईस्क्रीम खाऊयात, पुढं पान असेल की पान खाऊयात, पुढे चण्याचं रंग दिसतं, थंडीत चण्याचं रंग पण छान लागतात, ते पण खाऊयात. किती जीभ वळवळ करते. मी एका ठिकाणी फिरायला गेलो होतो असंच रात्रीच्या वेळेला. त्यावेळेला ठाण्यामध्ये असतानाची गोष्ट सांगतो आपल्याला. आम्ही रात्री असंच फिरायला गेलो होतो. त्याला एका ठिकाणी बर्फाचे गोळे तयार करणारा मनुष्य दिसला. मला बरोबर विचारलं की ते बर्फाचा गोळा फार छान मिळतो, बघायचं का? थांबून लांबून बघू तर खरी आपण. तर बघितलं तर एवढ्या मोठ्या बाउलमध्ये तो बर्फाचा गोळा, त्याच्यामध्ये ड्रायफ्रूट्स मिसळलेले, हे ते सगळं भरत टाकलेलं, आणि तो ₹225 बर्फाचा गोळा होता. पण तो गोळा घेण्यासाठी लाईन असायची, काय काय त्यात टाकलेलं, आणि मिठक्या मारत एक एक जण ते खात होता. अरे तुम्ही फिरायला आलेले आहात, काही विचार करा. सकाळी लोक फिरायला जातात, पण फिरायला आल्यानंतर कुठेतरी बसतील, 2-2 कप चहा पितील, सकाळी सकाळी जिलब्या हाणतील, सकाळी सकाळी फाफडा खातील, सकाळी सकाळी अजून काय मिळते का खायला, कुठं काय बघतील. म्हणजे फिरून कॅलरी 200 कमी करायची आणि खाऊन 700 गेन करून घरी यायचं. त्या आहाराला मर्यादाच नाही. हे अघोरी खाणं आहे. तुकोबाराय महाराज म्हणतात हे अघोरी खाणं आहे. भागवतशास्त्र, भक्तिशास्त्र सांगतं, आम्हाला गीताशास्त्र सांगतं की युक्त आहार विहारस्य, प्रत्येकामध्ये माणसाने विवेक बाळगावा. युक्त आहार खावं, पण मोजकं, परिमित. अर्धपोटी राहावं, पावपोटामध्ये पाणी ठेवावं आणि पावपोट हालायला जागा ठेवावी. ज्ञानेश्वर महाराजांनी लोहाराचा भात्याची उपमा दिलेली आहे. लोहाराचा भाता हवा घेतो आणि हवा जोरात सोडतो. त्याचं कारण भाता पूर्ण हवा कधीच भरत नाही, तो पाव जागा रिकामी ठेवतो, म्हणून तो जेवढी आहे तेवढ्यामध्ये तो हवा वेगात सोडू शकतो. ज्ञानेश्वरी वाचली पाहिजे. हे सगळी उदाहरणं ज्ञानेश्वर महाराजांनी पण छान दिलेली आहेत. कुठून तुमचा अध्यात्म होईल, कुठून मानवी जीवनाचं कल्याण करणार आहात? ज्ञानेश्वर महाराज पुढचं वाक्य बाकी फार कठोरपणे सांगतात. काही काही लोक असतात की ज्यांच्याकडे ना विवेक आहे ना वैराग्य आहे. देख जिणे नाही विवेक वैराग्य, पण झुरे मानपणी साधूपणा, झुरे मानाला की साधूपणा. अरे वैराग्य नाही, विवेक नाही, आणि मला महाराज म्हणा, मला संत म्हणा, माझी पाद्यपूजा करा. अहो परमार्थामध्ये आमच्या मागं हरिभक्त पारायण लावलं नाही तर किती लोकांना राग येतो. हरिभक्त पारायण लावलं तर किती लोकांना राग येतो. आम्हाला बसवा, आमची पाद्यपूजा करून घ्या, आमचं अमुक करा. खूप दुःख होतं, खूप दुःख होतं. सामान्य लोकांना काही कळत नसतं. वारीमध्ये बघितलेत की एक पाय लांब करून बसणारे महाराज लोक, 10-5 रुपये गोळा करणारे, लांबून नमस्कार करायला लावणारे आणि पोत्याने पैसे भरणारी माणसं बघितली आहेत. त्यापेक्षा भारी आळंदीच्या वारीमध्ये, आळंदी ते पंढरपूर वारीमध्ये पालखीसमोर कीर्तन करायला मिळावं, त्यासाठी एका महाराजांनी तर 20 लाख रुपये देऊ केल्याची गोष्ट मी स्वतः ऐकलेली आहे. पण मान सोडला नाही. आणि सामान्य ज्याला मान आहे त्याने तुम्ही किती द्या, महाराष्ट्रात त्यांचं आज नाव फार मोठं आहे. परंतु ज्ञानेश्वर महाराजांच्या वारीत वारकरी होऊन दिंडी घेऊन जातात, पण त्यांना कधीही माऊलीच्या पुढे आजपर्यंत प्रवचन कीर्तन सेवा करता आलेली नाही.
कसलं रे देवेकडे वैराग्य दाखवता? नुसतं दाखवायला देवेकडे वैराग्य आहे? नुसतं पोट भरू मानासाठी आपापलेले, आणि त्या मानासाठी आणि साधूपणासाठी लोकांनी मला साधू म्हणावं, मला मान द्यावा. अरे साधू म्हणून घेणं, संत म्हणून घेणं हे का आडनाव नाही आहे. त्यासाठी खूप करावं लागतं, खूप सहन करावं लागतं, खूप द्यावं लागतं, खूप काही करावं लागतं. ज्याला देव प्राप्त झालाय तोच देव देऊ शकतो. पण जो चाच पडतोय तो देवाची माहिती काय सांगणार? स्वतः चाच पडणारी माणसं भगवंताविषयी काय सांगणार? काय सांगणार? खरोखर विषय आहे. एका ठिकाणी एक नदी वाहत असते, खूप पाण्याला वेग असतो, आणि नदीच्या काठावरती 3 जण बसलेली असतात, आणि एकाला वाटसरून जायचं असतं. तो वाटसरून तिथे आल्यानंतर प्रवाहाला त्यातल्या त्यात जरा वेग कुठं कमी आहे आणि दगडं खाली आहेत, म्हणजे मी व्यवस्थित जाऊ शकेल असा एक जण विचारतो. त्यावेळेला तिघांमधला एक उत्तर देतो, असं करा, असं वरपर्यंत जा, आणि वरती झाड दिसते का, तिथून प्रवाहाला वेग जरा कमी आहे आणि तिथून दगड आहेत, तुम्ही तिकडनं जा. पण तुम्ही कधी गेल्यात का त्या वाटेने? तो म्हणतो मी कसा जाणार? काय झालं? तो म्हणतो मी पांगळा आहे. बर. दुसरा म्हणतो मला माहिती आहे ना, मी गेलेलो आहे ना. बर, मग तुम्ही घेऊन जाता का? मला मी जाऊ शकतो, पण माझ्या हाताला तुम्ही धरा, कारण मी आंधळा आहे. एक पांगळा आहे, एक आंधळा आहे. आणि तिसरा त्याला दादा तुम्ही चालता का? तो म्हणतो मी त्याला आत्ता यायला तयार आहे. मला काय मिळणार? मी काय वेळ रिकामा वाया घालवू? असेच गुरु असतील, असेच साधू असतील, असे जर संत म्हणून स्वतःला घेणारे असतील, तर ते स्वतःच कधी त्यांनी भवसागर नदी ओलांडलेली नाहीये, त्यांनी पैलतीर बघितलेला नाहीये, त्यांनी परमेश्वराला बघितलेलं नाहीये, तर ते तुमचा हात धरून काय नेतील? तेवढ्यात एक लहान मुलगा येतो आणि म्हणतो काका चला मी तुम्हाला घेऊन जातो. म्हणजे वर जायचं. वर कशाला? ह्याच पाण्यातनं जायचंय. पाण्याचं वैशिष्ट्य आहे, पाण्याला वेग किती असो, एकाला जोडीने 2 जण असले ना की पाणी कधीच पाडत नाही. दोघांनी हात धरावा आणि दोघांनी चालावं. तो त्याचा हात धरतो आणि त्याला घेऊन जातो. आणि पलीकडे गेल्यानंतर तुला रे कसं माहिती? तो म्हणतो विरोध हरिपाठ म्हणतो. म्हणजे विरोध हरिपाठ म्हणतो. हरिपाठ सांगितले संतांची संगती मनोमार्गती आकळावा श्रीपती येणे पंथे. मला कोणी साधू म्हणायची इच्छा नाही, पण मला एक माहिती आहे की अशाचा हात धरा की जो पैल तीराला घेऊन जाईल. पण ज्याने मुळातच आपला हात मानासाठी पुढं केलेला आहे, मला पान फुलं वाहा मानासाठी पुढं केलेला आहे, नाही विवेक आहे, नाही वैराग्य आहे, कसला आला साधूपणा, आणि तो तुम्हाला कुठून पुढं नेणार? त्याचा धिक्कार आहे, त्याचा धिक्कार आहे. अरे जे मानासाठी आपापलेले आहेत ना त्यांचा धिक्कार आहे. त्यांना कुठून काय मिळणार आणि कसे हे परमार्थ घडवणार आणि तुम्हाला काय पुढं सांगणार आहेत? हे धिक्कारासाठी आहे. जळो जिणे लाजिरवाणे, अंगी लावून राख, डोळे झाकून करती पाप, कर्म करोनी म्हणती साधू, वाईसे कैसे झाले भोंदू. तुकोबाराय महाराजांचा निषेध करतात. तुकोबाराय महाराज त्यांचाही निषेध करतात. ते म्हणतात तुका म्हणे धिक ऐसे झाले लोक, निंदक वादक नरका जाती. त्यावेळेला तुकोबाराय महाराज म्हणतात हे सगळे परवडले, पण पुढचे 2 लोकांची मी नावं सांगणार आहे. त्या लोकांच्या पासून तर 100 हात नाही, गावोगाव लांब राहा, खूप लांब राहा. जे कधीही कारण नसताना दुसऱ्याची परनिंदा करतात, ज्याला गॉसिप करायची सवय आहे ना, त्या माणसाच्या सहवासाला 2 सेकंद पण राहू नये. जो आपल्या पाठीमागे एखाद्याची निंदा करतो त्याच्या वाट्याला 2 सेकंद पण राहू नका. 2 सेकंद पण राहू नका. एक आधी दृष्टांत सांगतो म्हणजे ही गोष्ट नक्की कळेल. एक यजमान असतात, त्यांना साधू संतांची सेवा पूजा करायची फार आवड असते. एकदा त्यांच्याकडे 2 संत येतात. दोघांची वैराग्य मूर्ती बघून त्यांना आनंद वाटतो. दोघांना बसवतात. या म्हणतात बसा. बसल्यानंतर अर्घ्यपाद्य वंदन पूजन करतात. नंतर जेवण तयार करतो, तुम्ही जेवण करा. आणि प्रत्येकाला
त्या साधूंना 500-500 रुपये दक्षिणा देतात. पूर्वी कालची गोष्ट आहे. दोघं साधू आशीर्वाद खूप आशीर्वाद देतात, दक्षिणा ठेवतात खिशामध्ये आणि सांगतात की आता जेवण तयार होईल, तुम्ही जेवा. बरं. त्यावेळेला एक साधू म्हणतो की मी स्नान करून घेतो आणि मग जेवायला बसतो. तो साधू स्नानाला जातो. दुसरा साधू असतो, त्याच्यापाशी ह्या असं जातो यजमान, नमस्कार करतो आणि म्हणतो की तुम्ही मला खूप ज्ञानी वाटता, तुमचा अधिकार फार मोठा वाटतो. मला मनात उगाचच वाटलं की मी तुम्हाला दक्षिणा फार कमी दिली, मी तुम्हाला 500 रुपये दिली, मग दक्षिणा मी अधिक द्यायला पाहिजे होती. तर तो म्हणतो ठीक आहे, जे दिले ते दिले, काय हरकत नाही. तो म्हणतो की तुम्ही जास्त ज्ञानी वाटता मला दुसऱ्या संतांच्या पेक्षा. अरे दुसरा तो घोडा आहे, त्याला काय कळतंय, तो घोडा आहे, घोडा. हो बरं ठीक आहे. त्याच्यानंतर तो येतो संत आंघोळ करून, मग हा संत उठतो, स्नानाला जातो. त्याच्यानंतर त्याच्याबद्दल चर्चा होते. त्याला हा गाढव आहे, त्याला ज्ञान काही नाही, काही वाचलं नाही, काही नाही, नुसतं वेश केलाय हो. म्हणतो सांगतो बरं ठीक आहे. थोड्या वेळ जेवायची तयारी होते आणि जेवायची तयारी झाल्यानंतर एका दोघांना जेवायला बसल्यानंतर एकाला पिशवी येते आणि पिशवीमध्ये हारवेल डाळ असते आणि एकाला समोर शिळं पाकं वाया गेलेलं एका पत्राच्या पाठीमध्ये आणलेलं असतं. बसा जेवायला. म्हणतो हे काय? तो म्हणतो अहो मी तुम्हाला दोघांनी ओळखत नव्हतो, तुम्ही तुमची ओळख करून दिली नाही. ह्यांनी सांगितलं की तुम्ही घोडा आहे, घोड्याला खायला काय लागतं म्हणून मी एका पिशवीत हरभरा डाळ आणली आहे, तुमच्या कानात अडकवतो तुम्ही खा. आणि ह्यांनी सांगितलं की तुम्ही गाढव आहात म्हणून तुमच्यासाठी पाठी आणली, कारण गाढवाला पुरणाची पोळी काय उपयोग आहे, पण तुमच्या पाठीमध्ये शिळं पाकं सडलेलं ठेवलेलं आहे, खा दोघे जण. आणि काय तुम्ही चेष्टा करता का आमची? म्हणजे मग साधू तुम्हाला म्हणतो आम्ही आणि तुम्ही साधूच एकमेकाची निंदा करत असाल, मी साधू आहे मी दुसरा साधू नाही असं तुम्हाला वाटत असेल तर उपयोग काय आहे? तुकोबाराय महाराज हीच गोष्ट सांगतात की परनिंदा करणारी माणसाच्या वार्याला जरी उभं राहिलं तरी आपल्या अध्यात्मामधले मार्क कमी होतात. गॉसिप करण्याच्या जवळपास पण जाऊ नये, नको डोक्याला ताप, परनिंदा नको. आणि निष्कारण वाद, काही लोकांना निष्कारण वाद घालायची सवय असते, काहीही कारण नाही हो, पण एवढी तरी गोष्ट तू असंच का म्हटला, तू माझ्याकडे बघितलंसच का, तू बघितलंच का नाही, मला माहिती आहे तुझ्या मनामध्ये. सुरुवात वादाला. थंडीचे दिवस होते आणि थंडीच्या दिवसामध्ये व्यायाम करावा चांगला असतं. त्याच्या ह्यानी मी उदाहरण सांगते बरं का. थंडीचे दिवस होते, व्यायाम करावा चांगलं असतं, अशा ह्याच्या ह्यानी नवरा बायकोनी चर्चा केली, उद्यापासून व्यायामाला सुरुवात करायची. हो म्हटले. पहाटेची वेळ झाली, 5 वाजता नवऱ्याने बायकोला उठवलं, चल आपण व्यायामाला जाऊ. तिला झोप होती. व्यायामाची गरज तुला आहे, मला नाही आहे. अगं आपलं काल बोलणं झालं होतं ना, व्यायाम करायचं आहे, आपण दोघं जायचं आहे ना, तुला माझी गरज आहे म्हणून तुम्हाला उठवतेस, मला जरा झोपू दे. अगं असं काय करते, आपण दोघांनी ठरलं होतं ना जायचं व्यायामाला, सांगितलं तुला व्यायामाची गरज तुला आहे, मला गरज नाही आहे. त्याच्यानंतर बरं ठीक आहे मी व्यायाम करायला जातो. तो निघतात, म्हणते मला माहिती आहे तुझ्या मनात पाप काय येते, व्यायाम वगैरे नियमित आहे रे, तुला रस्त्यावरती फिरणाऱ्या पोरी पाहिजे गोष्टीत. अगं मग तुला चल म्हटलं होतं ना, मला काय चल म्हणणार आहे, तुला माहिती आहे ना तुला काय येतं ते. आणि मग राहायला व्यायाम राहायचा बाजूला, मी जातच नाही. कशाला जाशील तू तुझी ती जी आवडती ती आज येणार नसेल, तुला काही मेसेज आला असेल म्हणून तू जात नाही व्यायामाला. अगं बाई गप्प बस. मी गप्प का बसायचं, मी प्रत्येक वेळा गप्प का बसायचं, मी गप्प का बसू, तुझ्या मनात पाप आहे म्हणून मला गप्प करतो. बाई मी गप्प बसतो, तू बसणार तरी गप्प. आणि तुझे पायच मुली मातीमध्ये आहेत, एक वाजवेन तू दुसरं काय करणार, दुसरं जमतं काय, मी तुला म्हणून तिने 10 वाजवलं ह्याला. असं करता 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 शेवटी त्यांचं पोरगं उठलं आणि पोरगं म्हणतो, आई बाबा म्हणतो तुमच्या मारामाऱ्या पूर्ण झाल्या असतील तर दोघं इकडे तिकडे तोंड करा, पण मला तरी झोपू द्या. बघा ही तुमची घाण कसं बोलतीये. त्या पोरावरनं भांडणं सुरू झाली. असे विनाकारण वाद घालणारी माणसं खूप असतात. एखादा वक्ता अभंगावर निरूपण करतो, लगेच दुसरा तर डिसलाईक करतो आणि तो म्हणतो हे सांगितलंच नाही, ते सांगितलंच नाही. तुकोबाराय महाराज म्हणतात आपल्याला अध्यात्म घेते ज्याप्रमाणे फुलातला एक कण मधासाठी, एक कणासाठी
ती मधमाशी लाखो फुलांवरतून फिरते, तसं ज्ञान गोळा करावं. पण विष्कारण वाद घालणाऱ्यांच्या आणि निष्कारण परनिंदा करणाऱ्यांना काहीही मिळत नाही. त्यांच्या मताला काय येतं ते एकच गोष्ट आहे की निश्चितपणे यांचं रिझर्वेशन पक्का आहे नरकातलं, हे नरकात जाणार, यात वादच नाही. म्हणून तुकोबाराय महाराज आम्हाला सांगतात की परमार्थ जपायचं कशासाठी, तर डोळे मिटून पाप करणारे, बाईच्या मागं लपणारे, म्हणजे मनात बाईचं चिंतन करणाऱ्यांच्यापासून जपा, कारण तुम्हाला परलोकही मिळणार आणि सन्मान मिळणार नाही. लोभाला जपा की त्यामधून तुमच्याकडनं आल्या गेल्याचं आतिथ्य अभ्यंगताचं पूजन होऊन तुमचा गृहस्थाश्रम धन्य होणार नाही. तुम्ही आळस आणि निद्राला जपा, कारण त्याच्यामुळे तुम्ही भगवंताच्या नामस्मरणाला वळणार नाही. आहार घ्या पण युक्तीच्या मापाने घ्या. तुम्ही विवेक वैराग्य धारण करा, तोपर्यंत स्वतःला साधू समजू नका. तुम्ही प्रत्यक्ष मानासाठी झपापलेले असाल तर असा कोणी मान देत नाही. आणि सगळ्यात मोठी गोष्ट, कोणाचीही निंदा पुढे किंवा मागे करू नका, किंबहुना फालतू वाद घालत बसू नका. जिथे वादाची वेळ गप्प बसावं. वादे वादे जायते तत्वबोधा, संस्कृत सुभाषित आहे, वादामध्ये तत्वबोध निष्ठ होतो. वाद घालू नका. आपणाची वादा आपणाची तुकोबार एका अभंगामध्ये म्हणतात, वृक्षवल्ली आम्हा सोयरे. आपण आपल्या मनाचे चिंतन करा, मी कुठं चुकतोय ते शोधून काढा, आणि मी काय चुकतोय आणि कसं बाहेर पडायचं ते मनालाच विचारा आणि त्यातून बाहेर पडा. असे जे केलं नाही तर अंतिमतः तुम्ही नरकात जाणार आहात, मानवी जन्माचं अकल्याण करणार आहात. मानवी जन्म सफल होणार नाही. बाबांनो अजूनही वेळ गेले नाही. सावध व्हा, सावध व्हा, आणि या अधिक जगण्यापासून, चुकीच्या मार्गाने जगण्यापासून स्वतःला वाचवा. तुकोबाराय पित्याच्या नात्याने समजावून सांगतात. फटका मारतात. कुंभार वर्ण थोपटतो मडक्याला, पण आतून हात लावत असतो. इथे आतून हात लावलेला आहे अध्यात्माचा, आणि वरून फटका मारून जागं करतायत. त्या तुकोबारायांच्या चरणावर साष्टांग दंडवत नमस्कार करतो. झालेली सेवा सद्गुरू राधांच्या चरणी अर्पण करून मनालाच सांगतो की बाबा तुकोबाची अमृतवाणी समजावून घ्या आणि स्वतःला सांभाळा. झालेली सेवा सद्गुरू चरणाला अर्पण असतो. सद्गुरू चरणार्पणमस्तु. पुंडलिकावरती हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम श्री पंढरीनाथ भगवान की जय. गोपाल कृष्ण भगवान की जय. श्री गुरु गोविंद महाराज की जय. सद्गुरू श्री केशवदत्त महाराज की जय. सद्गुरुनाथ भगवान की जय. सर्व संतन की जय. जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. सर्व संतन की जय. गोपाल कृष्ण भगवान की जय. सर्वांना माझा प्रेमपूर्वक जय श्री कृष्ण, जय श्री कृष्ण, जय श्री कृष्ण.